पण रक्षाबंधनसाठी पनीरचे पेढे करतात। त्यासाठी मिक्सवर पॅन ठेवला आहे, त्यात आपण आधी दूध उकळायला ठेवूया। इथे मी फुल फॅट म्हशीचं दूध घेते। दोन कप भरून दूध घेतले, साधारण अर्धा लिटर दूध आहे। हे आता 2 कप आहे, ते 1 कप दूध होईपर्यंत आपण हे आटवून घ्यायचं आहे, हलवत राहायचं। मी दाखवते तुम्हाला। इथे मी पनीर घेतलं आहे 200 ग्रॅम, बाहेरचं पनीर आहे, डेअरीमधून आणलेलं। ते आपण चांगलं हाताने कुस्करून घेऊया, सगळं व्यवस्थित फोडून घ्यायचं आणि थोडं 5 मिनटं त्याला असं ह्या तळव्याने असं मळून घ्यायचं जरा, म्हणजे ते चांगलं सॉफ्ट होतं एकदम। असं आपलं पनीर चांगलं 1-3 मिनटं मी फेटून घेतलं आहे चांगलं। त्याच्या आतमध्ये तुकडे तुकडे ठेवायचे नाहीत ना, तर मग खाताना ते चामट लागतात। असं आपलं पनीर छान मिक्स झालेलं आहे। आता आपण आपलं दूध आटतंय तोपर्यंत हे झाकून ठेवूया थोडा वेळ। आपलं दूध पण चांगलं उकळतं आहे, बाजूनी चिकटलेलं दूध सगळं आतमध्ये करून घ्यायचं। हे दूध अर्ध होईपर्यंत आपण आटवून घेणार आहोत, मध्ये मध्ये हलवत राहायचं असं। तुम्ही बघू शकताय दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे। 2 कप घेतलं होतं तर 1 कप राहिलं आहे। तर आपण जे पनीर घेतलं बारीक करून ते आपण यात घालूया। व्यवस्थित सगळं मिक्स करूया। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतले, त्यातली आपण आधी अर्धी टाकूया, अर्धी नंतर टाकूया लागली तर, आणि पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करूया। इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे, ती आपण घालूया त्यात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड हवं आहे, कमी गोड हवं आहे, त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची। आता आपण साखर घातली आहे तर आपलं मिश्रण परत थोडं पातळ होईल, साखर वितळेल तेव्हा। तर मी गॅस पुन्हा फास्ट केला आहे, तर आपण मिक्स करूया सगळं। इथे मी थोडं चमचाभर दूध घेतलं आहे कोमट, त्यात आपण थोडं केसर मिक्स करून ठेवूया आधी, ते आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे। तुमच्याकडे नसेल, नाही लावलात काही हरकत नाही। मी मिल्क पावडर ठेवली होती, ती पण मी त्याच्यात मिक्स करते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिश्रण आपलं भांड्याला सुटत नाही पॅनपासून, तिथपर्यंत आपण त्याला शिजवून घ्या। इथे मी थोडी घरची मलाई घेतली आहे, ती आपण त्याच्यात टाकूया। आपण आता व्यवस्थित सगळं मिक्स करूया। इथे मी 7-8 वेलची घेतल्यात बारीक कुटून, त्या आपण त्यात घालूया। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करूया। आता मी गॅस बंद करते। हे मिश्रण आपण थोडं कोमट करून घेऊया आणि मग त्याचे पेढे तयार करूया। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे ते लगेच थंड होईल। असं आपलं मिश्रण हाताने हात लावू शकू एवढं कोमट झालेलं आहे। आता आपण त्याचे पेढे करायला घेऊया। तुम्हाला ज्या साईजचे पेढे हवे असतील त्या साईजचे तुम्ही करा। तुम्ही याची मिठाई केलात ट्रेमध्ये थापून, ताटात थापून, तरीसुद्धा चालू शकेल। मी आज पेढे करणार आहे त्याचे, या साईजचे असे। वर थोडासा असा दाबायचा
आपण आधी तयार करून घेऊया, मग त्याला गार्निशिंग करूया। असे आपले मलाई पेढे करून तयार झालेत। आता आपण त्याला थोडं गार्निशिंग करूया। इथे मी मगाशी केसरच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या दुधात, त्या आता आपण थोडं गार्निशिंग करूया। एक एक पिस्त्याचा तुकडा लावूया। असे आपले रक्षाबंधन स्पेशल पनीर मलाई पेढे तयार झालेले आहेत। खूप छान झालेत, दिसायला पण छान दिसत आहेत, अगदी मिठाईवाल्यांकडे भेटतात तसेच। असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।